रोजच्या आहारात चपाती हा महत्त्वाचा घटक. तुम्ही रोज खात असलेली चपाती तुम्हाला आजार तर देत नाही ना, हा असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण चपात्या बनवण्यासाठी रेडीमेड पिठाचा वापर होऊ लागलेला आहे आणि रेडीमेड गव्हाच्या पिठात भेसळ होऊ लागली आहे. मैद्यासह वेगवेगळ्या घटकांच्या भेसळीमुळे चपातीचं पीठ आरोग्यासाठी धोकादायक होऊ लागलंय. पहा आणि व्हा खबरदार. रेडीमेड पिठाची चपाती खाताय, खबरदार. रेडीमेड पिठाची चपाती देणार रेडीमेड आजार. विकतच्या भेसळयुक्त पिठामुळे विकतचे आजार. धावपळीच्या आयुष्यात रोजच्या चपातीसाठी सर्वसामान्य गृहिणी रेडीमेड पीठ विकत घेणं पसंत करतात. झटपट पीठ काढलं, कणिक मळली की चपाती तयार. पण वेळ वाचवण्याच्या नादात तुम्ही आजार तर विकत घेत नाही ना, असा प्रश्न पडलाय. कारण रेडीमेड पीठ हे आजाराचं दुकान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या रेडीमेड गव्हाच्या पिठात मोठ्या प्रमाणात भेसळ असल्याचं सांगण्यात येत आहे. हे भेसळयुक्त पीठ माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचं डॉक्टर सांगू लागलेत. रेडीमेड पिठाच्या चपात्या खाणं चांगलं वाटत असलं तरी त्यातले अपायकारक घटक आणि भेसळीमुळे ती चपाती खाणं म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखं झालंय. रेडीमेड पिठाच्या चपात्या खाल्ल्यामुळे काही आजार हमखास होतात असं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतायत. भेसळयुक्त पिठाच्या चपात्या खाल्ल्यानं पोट फुगणे, गॅस, डोकेदुखी, थकवा, त्वचेवर पुरळ येणं, आतड्या संदर्भातले गंभीर आजारही होऊ शकतात. भेसळयुक्त पिठामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसेस असतात आणि त्यामुळे बॅक्टेरियल किंवा व्हायरल गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे उलट्या आणि जुलाबांचा त्रास होऊ शकतो. भेसळयुक्त पिठामुळे आतड्यांच्या आणि पोटाचं जे आतील आवरण असतं त्याला इजा होऊन इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीज, क्रोन्स डिसीज, त्याच्यानंतर अल्सरेटिव्ह कोलायटिस असे दीर्घकालीन ज्याच्यामध्ये अपचनाचा त्रास होतो किंवा खूप दिवस उलट्या आणि जुलाब होऊ शकतात, रक्त कमी होऊ शकतो, असं त्रास हा भेसळयुक्त पिठामुळे त्याची शक्यता असते. बाजारात विकले जाणारे सगळेच पिठाचे ब्रँड भेसळ करत नाहीत, पण वाढत्या भेसळीच्या घटनांमुळे चांगलं पीठ कोणतं आणि भेसळयुक्त पीठ कोणतं हे ओळखताना गफलत होते. ही गफलत टाळण्यासाठीच भेसळयुक्त पीठ ओळखण्याच्या काही ट्रिक सांगितल्यात. गॅसवर तवा गरम करून त्यावर गव्हाचं पीठ टाका आणि गॅस चालू असतानाच चमच्यानं हलवून घ्या. लगेच हे पीठ भाजलं जात असेल, करपत असेल तर ते पीठ भेसळयुक्त असेल. पीठ भाजायला वेळ जात असेल तर ते शुद्ध गव्हाचं पीठ आहे, त्यात भेसळ नाही हे स्पष्ट आहे. चपाती करताना पीठ चाळून घ्या. पीठ चाळल्यावर सामान्यपणे गव्हाच्या वरच्या भागाचा कोंडा चाळणीत राहतो, पण जर चाळणीत असं काहीच राहत नसेल तर त्या पिठात भेसळ आहे हे ओळखा. तुम्ही ब्रँडेड रेडीमेड पीठ वापरत असाल तरीही थोडं सावध राहा, कारण अनेक ब्रँड त्यांच्या चपातीच्या पिठात भेसळ करत असल्याच्या तक्रारी आहेत. जमेल तर शक्यतो गहू गिरणीतूनच दळून आणा. थोडा त्रास वाचवण्यासाठी आपण आजार तरी घरी विकत आणत नाही ना. चपाती बनवताना राहा खबरदार.